मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 31 पदांसाठी जाहिरातीची नोटीस आज या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ सिलेक्ट लिस्ट 25 कॅन्डिडेट्स अँड वेट लिस्ट ऑफ 6 कॅन्डिडेट्स. म्हणजेच एकूण सिलेक्शन यादी असणार आहे 25 विद्यार्थ्यांची आणि वेटिंग लिस्ट असणार आहे 6 विद्यार्थ्यांची. म्हणजे असे टोटल 31 पदांसाठी जी काही जाहिरात आहे त्याची नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. पहा पुढे, फॉर द पोस्ट ऑफ मॅरेज काउन्सिलर. म्हणजेच जे काही पोस्ट असेल ती पोस्ट असेल मॅरेज काउन्सिलरची इन व्हेरियस फॅमिली कोड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कोड्स आहेत त्यामध्ये व्हेरियस कोड्समध्ये त्या ठिकाणी ती जागा असणार आहे. पे स्केल बघा या ठिकाणी किती सांगण्यात आलेलं आहे. पे स्केल असणार आहे S20 56,100 ते 1,77,500 ॲज पर 7 पे कमिशन. पुढे पहा, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर्म विल बी डिस्प्लेड फ्रॉम 4/6/2024 ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे. काय म्हटलेलं आहे, जे काही डिटेल्समध्ये ॲडव्हर्टाईज आहे, जाहिरात आहे, ते पूर्ण जी काही जाहिरात आहे डिस्प्ले होणार आहे 4 तारखेला 4 जुलै 2024ला कुठे, ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे. या हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवर पूर्ण डिटेल्समध्ये जाहिरात येणार आहे 4 जुलैला. आणि या ठिकाणी त्याची लास्ट डेट असणार आहे पहा, द लास्ट डेट फॉर रिसिविंग ॲप्लिकेशन्स इन द ऑफिस ऑफ द हायकोर्ट ऑफ बॉम्बे 1 ऑगस्ट 2024 ही त्याची अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे. पुढे पहा, द प्रिस्क्राइब ॲप्लिकेशन शॅल कंटेन ऑल द डिटेल्स ॲज मेन्शन इन द डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे. म्हणजे जे काही पूर्ण डिटेल्स असेल ते ह्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कधी, जाहिरात प्रकाशित झाल्याच्या नंतर, अजून जाहिरात पूर्णपणे आलेली नाही. द कॅन्डिडेट्स विलिंग टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ मॅरेज काउन्सिलर मे लॉग ऑन. ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं आहे कोणत्या पोस्टसाठी, मॅरेज काउन्सिलर, तर त्यांनी काय करायचं, या वेबसाईटला भेट द्यायची. टू गेट डिटेल्स ॲज टू क्रायटेरिया रिक्वायरमेंट्स अदर कंडिशन्स अँड इन्फॉर्मेशन फॉर द सेड पोस्ट. म्हणजे या पोस्टसाठी जे काही क्वालिफिकेशन असेल, क्रायटेरिया असेल, ते सर्व कंडिशन असतील तर या वेबसाईटला भेट द्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी काही जाहिरात आल्याच्यानंतर पूर्ण डिटेल्समध्ये सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला जर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळून जाईल. तसेच जाहिरात निघाल्याचे अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.